चॉकलेट बद्दल असं म्हणतं की ते खाल्लं की तुमचं लैंगिक भावना वाढतात. बट लैंगिक म्हणजे गोव्यामध्ये ना सासू आपल्या सोनेला एक टिप द्यायची, नवरा याची वेळ आली ना काय करायचं, तिथे खोबरेल तेल खूप वापरतात, म्हणजे मुख्यतः खोबरेल तेल गरम कर आणि त्याच्यामध्ये थोडा कांदा तळायला घे. तर पुण्यामध्ये मटण बिर्याणी खूपच उत्कृष्ट मिळते. ओके, फारच उत्कृष्ट मिळते, म्हणजे ती काही वेळा म्हणजे ती अन्य प्रांतापेक्षाही अधिक मिळते. त्याच्यामध्ये लोकांनी रस दाखवला. संस्कृतीमध्ये मसाल्यांचं एक खूप महत्वाचं स्थान आहे. हो. तर मसाले कुठले म्हणजे चांगले मसाले कशा पद्धतीने आपण घरी बनवू शकतो? कारण संभोग आणि सेक्स आणि हे सगळ्या अशा गोष्टी आहेत, म्हणजे लैंगिकता, की जी आपण उघडपणे बोलत नाही. बरोबर. पण ती आपल्या आयुष्यात खूपच परिणाम करणारी असते. आपले खूप आदिम प्रेरणा असते. म्हणतात की पुरुषाला जिंकायचं असेल स्त्रीला तर त्याला चांगलं खायला घातलं पाहिजे, जे हृदयापर्यंत पोहोचल. त्याला जर चांगलं दिलं, त्याला हवं तसं त्याच्या आवडीचं, तर तो खूप खुश होतो. तो पण काही करायला तयार होतो. मधुचंद्राच्या रात्री दूध प्यायला पाहिजे किंवा पान खाण्याचे. मला वाटतं की मद्य एक अशी गोष्ट आहे की ते तुमच्या आस्वादासाठी असते, तुमच्या आनंदासाठी असते. बरोबर. त्याच्यामध्ये कोणाचं काही हार्म नाहीये. सर, आपण साधारणपणे जेव्हा कुठल्या मोठ्या हॉटेलला जातो तर मेनू कार्ड दिलं जातं. तर ना ते मेनू कार्ड बघून अनेक जण कन्फ्युज होतात की नेमकं काय ऑर्डर करायचं. ज्यावेळेस घरातल्या स्त्रिया ज्या वेळेला नॉनव्हेज किंवा असं काय महागाचं थोडक्यात कॉस्टली ज्यावेळेस काहीतरी पदार्थ आणला जातो, जसं चिकन म्हणा, मटन म्हणा किंवा फिश म्हणा, तर त्याला खूप मन लावून करतात. पण जे डे टू डेच असतात त्याच्यामध्ये फार लक्ष का देत नाही? सर, एक उत्तम प्रकारचं समजा चिकन किंवा मटन बनवायचं असेल तर काय काय करायला पाहिजे? नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी. लेखक आहेत माझ्यासोबत अफगान इब्राहिम. त्यांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, खाली पेट नावाचं. पुस्तकाचं नाव खाली पेट आहे, मात्र त्याच्यामध्ये अन्न, आहाराबद्दलची विशिष्ट बनवण्याच्या पद्धती आणि जे आपल्याकडे जे पदार्थ बनवले जातात त्या पदार्थांचा इतिहास आणि सद्यस्थिती याच्याबद्दल त्या पुस्तकामध्ये अतिशय मोठ्या विस्तृत पद्धतीनं मांडणी केलेली आहे त्यांनी. आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते पुस्तक चाळत असताना मला काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामधले लक्षवेधी वाटले. त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. एकदा सर्व दर्शकांसाठी एकदा तुमचा परिचय करून द्या, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. नमस्कार सर्वांना. माझं नाव डॉक्टर इब्राहिम अफगान. मी लेखक आहे, पत्रकार आहे आणि खाद्य संस्कृतीमध्ये रस असलेला माणूस आहे. आणि बाकी मी काय म्हणतात त्याला लिहितो, मेंटोरिंग करतो, लोकांना मार्गदर्शन करतो, लेखन शिकवतो आणि त्याचप्रकारे लोकांना उत्तम जगण्यासाठी जे आवश्यक असलेल्या गोष्टीमध्ये पण मी त्यांना मदत करतो. सर, या पुस्तकापासूनच सुरुवात करूयात. होय. पुस्तकाचं नाव खाली पेट आहे, मात्र त्याच्यामध्ये पूर्णपणे जी माहिती आहे तर ते आहार, वेगवेगळे पदार्थ, त्याची हिस्ट्री बद्दल आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? तर ते असं आहे की बघा, आपला खाण्याचा शोध कधी सुरू होतो? जेव्हा आपल्या पोटामध्ये जागा तयार होते तेव्हा आपण खाण्याला शोधतो ना. बरोबर. जर पोट भरलेलं असेल तर काय आपण काय शोधणार नाही का? तर त्या शोधासाठी ते रिकामं पोट रिकामं असणं हे आवश्यक असतं. ही एक गोष्ट. दुसरं असं की आपल्यामध्ये एक जिज्ञासा लागते. ते सुद्धा आपल्यामध्ये असणं आवश्यक असतं, मगच आपण त्या शोधाकडे जातो. तर ह्या दोन गोष्टींनी ते खाली पेट हे अशा प्रकारचं शीर्षक आहे. आणि माणसाची आतापर्यंतची जी काय उत्क्रांती झाली, माणूस आतापर्यंत जगत कसा जगत आला, काय खात आला, त्याने काय व्यवस्था केल्या, त्याचं कसं लाईफ होतं आणि त्याचा आज आपण जे जगतोय, जे आपण खूप आधुनिक झालेलो आहोत. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारची साधनं आहेत. म्हणजे खाणं आपल्याला आता इतक्या प्रकारचं मिळतं, त्यामुळे काय खावं काय नाही असा प्रश्न पडावा असं आहे. इतकं अबंडंट आहे, म्हणजे भरपूर आहे. आपण खाली कुठेही रस्त्यावर उतरलो तर आपल्याला कितीतरी स्टॉल्स दिसतात, कितीतरी छोटी दुकानं दिसतात, रेस्टॉरंट दिसतात, मोठी हॉटेल दिसतात, टपऱ्या दिसतात, असं सगळं म्हणजे असंख्य प्रकारचं आहे आपल्याकडे. तर इथपर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे तो कसा झाला, तर ह्याचा शोध घेण्यासाठी हे पुस्तक लिहिलं. म्हणजे कसं की आधीच्या लोकांनी जे आपल्या जगण्याबद्दल काय लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी कसं खाल्लं,
म्हणजे आपल्या ज्या संस्कृती निर्माण झाली आपण म्हणतो संस्कृती म्हणजे काय, तर अशा सगळ्या प्रश्नाचा हा धांडोळा आहे. म्हणजे आता माणूस आता कसं आहे की त्याने काही तत्वज्ञान तयार केलं. आता हे तत्वज्ञान निर्माण होण्याचा आणि खाण्यापिण्याचा काय संबंध आहे. तर मी त्याच्यामध्ये असं लिहिलंय की जेव्हा माणूस स्थिरावला, एका ठिकाणी थांबला, आधी तर भटकत होता ना, अन्नधान्याच्या खाण्याच्या याच्यामध्ये भटकत होता, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जात होता. तर तो एका ठिकाणी स्थिरावला जेव्हा त्याला कळलं की या ठिकाणी सगळ्या सोयी आहेत, इथे आपण अन्न पिकवू शकतो. आणि त्या पिकवण्यातून पूर्वी कसं होतं, रोजच्या रोज त्याला शोधावं लागायचं, खावं लागायचं, मग दुसऱ्या दिवशीचा पुन्हा सुरू करावं लागायचं, स्टोअर करायला ठेवता येत नव्हतं. आता नंतर त्याला असं लक्षात की जेव्हा शेतीसारख्या गोष्टीचा साधारण 10,000 वर्षापूर्वी त्याचा शोध झाला, तेव्हा त्याला वाटलं की अरे आपल्याला मोकळा वेळ मिळतोय, म्हणजे रोजच्या रोज करायची गरज नाही. म्हणजे हे जे 3 महिन्यात 4 महिन्यात जे पीक येतं ते आपल्याला वर्षभर पुरतंय, तर बाकीच्या वेळी काय. मग त्यातनं वेगवेगळ्या ज्या गोष्टी तयार झाल्या त्याच्यात ते तत्वज्ञानाची पण एक झाली. म्हणजे उदाहरणार्थ तो जेव्हा असा पडला असेल, झोपला असेल शांत खाऊन वगैरे, आकाशाकडे पाहिलं असेल. पूर्वी त्याला आकाशाकडे पाहायची किती उसंत मिळाली असेल, कारण त्याचे दिवसातले 16-18 तास अन्न मिळवण्यासाठी जायचे, शिकारीतच जायचे त्याचे. तर तेव्हा त्याला अवकाश मिळाला, उसंत मिळाली की हे काय आहे, तारे काय आहे, चंद्र काय आहे, सूर्य उगवतो म्हणजे काय, आपण कोण आहोत, आपलं काय आहे, ह्याचे त्याला प्रश्न पडायला लागले. मग ते शोधण्यासाठी त्याने जी काय उत्तरं दिली त्यात तत्वज्ञान निर्माण, बरोबर, जे अजूनही सुरू आहे. तर मी ते ह्या सगळा पट जो आहे ना तो वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे. सर आता त्यानंतर मग पुढे आता धर्म अस्तित्वात आले आणि मग आहार तर सुरुवातीपासून आहेच आहे, मात्र मग पुढे धर्म आणि आहार यांची सांगड कशी घातली गेलेली आहे. हा, तर कसं आहे की एकदा माणूस एका ठिकाणी स्थिरावला तर त्यानंतर त्याच्याभोवती संस्कृती निर्माण झाल्या, शहरं निर्माण झाली, व्यवस्था निर्माण झाल्या. तर ते नीटके चालावेत त्याच्यासाठी काही व्यवस्था हव्या होत्या ना, काय प्रशासकीय व्यवस्था. तर त्या सुरुवातीची प्रशासकीय व्यवस्था म्हणजे धर्म होते. ओके, ठीक आहे. नंतर त्याला एक असे काय अधिक राखीव रेखीव आणि वेगळी रूप त्याला मिळत गेली. ते पण सुरुवातीला त्याला काहीतरी आकार हवा होता ना, की आपण एकत्रित राहिलं पाहिजे, कारण शेती ही एकत्रित करायची गोष्ट आहे, शिकार एकत्रित करायची गोष्ट आहे, आपण एकत्र राहिलं पाहिजे. एकत्रित राहणं, सगळ्यांना एकत्रित ठेवणारी गोष्ट कोणती आहे, ती इंडिव्हिज्युअल पेक्षाही काहीतरी वेगळी असली पाहिजे. मग ती परमेश्वराची कल्पना की आपल्यापेक्षा काहीतरी मोठी शक्ती आहे, त्याला आपल्याला सगळ्यांनी मानलं पाहिजे, म्हणजे सगळे लोक एकत्रित राहतील, ते ऐकतील, मग त्यांच्यासाठी नियम करायला पाहिजेत. असं ते हळूहळू हजारो वर्षांच्या उत्क्रांतीमध्ये हे झालेली गोष्ट आहे. आता जर आपण पाहिलं तर एक 8-10 हजार वर्षापूर्वी कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता, पण ते पुरावे नाही आहेत. पण आता ते आपण कोणत्याही धर्माशिवाय माणूस नाहीये. म्हणजे एखादा माणूस म्हणत असेल की मी धर्म मानत नाही, तर त्याला तो निधर्मी असं तरी त्याला म्हणावं लागतं, त्या कॅटेगरीत टाकावं लागतं, एक वेगळा धर्म. हा, तर त्याला त्याचं म्हणावं लागतं. तर असं आहे, हा तो सगळा असा पट आहे. आणि त्यातनं काय झालं की मग धर्माची ओळख कशामधून, तर मग आपण काय खावं काय खाऊ नये. तर मग तुम्ही या धर्माशी जर संबंधित असाल तर मग तुम्ही हे खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, असे काही नियम तयार झाले. ती ओळख निर्माणसाठी झाली, आपली ओळख निर्माण करण्यासाठी, एक धर्माची एक ओळख व्हावी याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तरी आता जे प्रमुख धर्म आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्या धर्मामध्ये कोणते अन्नपदार्थ वर्ज्य आहेत किंवा कुठले काय खायचं नाही हे कुठले असं स्पेसिफाय तुम्हाला सांगताय? हा, आता कसं आहे की कोणताही तुम्ही धर्म घेतला तर त्याच्यामध्ये काय गोष्टी खाता येतात, काय गोष्टी खाता येत नाहीत, आणि काय गोष्टी तुम्ही ठरवायच्या, अशा 3 कॅटेगरीमध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आपण हिंदू धर्म जर पाहिला त्याच्यामध्ये पण तेच आहे की आहार कसा असला पाहिजे, कोणी काय खाल्लं पाहिजे, कोण काय खाऊ शकतो, याचे नियम आहेत. तसं इस्लाम धर्मामध्ये काय खावं काय प्यावं, काय खाऊ नये काय पिऊ नये, खायचं असेल तर ते कसं खावं त्याचे नियम आहेत. तर त्याच्यामुळे कसं आहे, ते प्रत्येक धर्माने खाण्याच्या भोवती नियम केले आणि अशा प्रकारे त्यांनी आपला एक पॉवर दाखवली, आपली एक शक्ती दाखवली की तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी ही शक्ती आहे. आणि ते अन्नातनं दाखवलं, कारण अन्न हे इतकं मूलभूत आहे माणसाला, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. बरोबर, अन्नासाठी माणूस सगळं धडपडत असतो. तर त्याच्यावरती ते एक प्रकारचं पॉवर दाखवण्यासाठीचं नियंत्रण होतं. सर आता तुम्ही अनेक प्रांतांमध्ये फिरलेला आहात, राज्य असू द्यात, बाहेर गेलेला आहात, तर तुम्हाला असं स्पेसिफिक असं सांगता येईल का की या भागामध्ये आता अनेक भागांचे काही वैशिष्ट्य असतात जिथं ते पदार्थ स्पेसिफिक चांगले मिळतात, तसं महाराष्ट्रामध्ये
किंवा इतर भारतामध्ये जे हा. इतर राज्य आहे त्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये कुठले पदार्थ स्पेशल आहे? हा, आता कसं आहे की महाराष्ट्र हा इतका व्यापक आणि विशाल आहे की त्याची प्रत्येकाची काय 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 वैशिष्ट्य आहेत. जसं म्हणजे जसं आता उदाहरणार्थ तुम्ही मुंबई म्हणालात तर तिथे तुम्हाला वडा कदाचित पुण्यात पण मिळत असेल, पण मुंबईत वडापाव जो मिळतो किंवा हम्म. पावभाजी जी मिळते हम्म. ती तुम्हाला अन्य ठिकाणी मिळत असेल. आता पावभाजी खूप ठिकाणी मिळायला लागली, पण ते मुंबईत जशी मिळते, ज्या चवीची मिळते ती तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. तर ते त्याचं वैशिष्ट्य आहे. बरं. आता समजा पुणे घेतलं, पुण्यामध्ये मटण बिर्याणी खूपच उत्कृष्ट मिळते. ओके. फारच उत्कृष्ट मिळते, म्हणजे ती काही वेळा म्हणजे ती अन्य प्रांतापेक्षाही अधिक मिळते. त्याच्यामध्ये लोकांनी रस दाखवला, त्याच्यात लोकांनी प्रयोग केले, संशोधन शुद्ध तुपाची बनवली, मग ती मटणाची असं सगळ्या चुलीवरची. वेगवेगळी ब्रँड तयार झाले आणि ते त्यांनी ते राखून ठेवलं. हा, तर ते आहे. दुसरं आता समजा आपण नाशिककडे वगैरे येतो, तिथे काळं मटण वगैरे ते खूप प्रसिद्ध आहे. ते त्यांच्या रेसिपीज चांगल्या आहेत. तर आपण जळगावकडे गेलो तर तिकडे आपल्याला वांग्याची भरीत ते सगळं आहे. म्हणजे बाकीचं मांसाहार वगैरे आहेत, पण हे वेगळं आहे. तिकडचं भरीत हे खूप वेगळं आहे. आणि वांगे पण कदाचित तिकडचे हे आहेत. तर असं प्रत्येक भागात आपण गेलो ना तर त्या भागाचं म्हणून, त्या हव्या पाण्यातल्या काही गोष्टी म्हणून स्वतःची वैशिष्ट्ये आहेत आणि ती त्यांनी छान जपलेली आहेत. म्हणजे मला त्याचा आनंद होतो की अनेक लोकांनी युट्यूबवर याच्यावर आपल्या रेसिपीज पुढे आणलेल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत की हे कशी बनली जाते, पूर्वी कशी बनत होती, त्याच्यामध्ये काय लागतं आणि ते कशामुळे चव येते. म्हणजे काय, हे आस्वाद जे आहेत एका प्रदेशापुरते मर्यादित होते ते सगळीकडे पोहोचलेले, डिजिटलायझेशनमुळे सगळीकडे पोहोचलेले. आणि जर महाराष्ट्र बाहेरचा विचार केला हा, महाराष्ट्र बाहेर गेला की मी तुम्हाला सांगतो की केरळ एक प्रांत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप व्हरायटी आणि उत्कृष्ट फूड मिळतं तुम्हाला. खूप प्रकारचं आहे आणि खूप चविष्ट आहे. ते तो प्रांत मला सांगता येईल. तसं कर्नाटक एक आहे. महाराष्ट्र तर आपण बोललो, कर्नाटकमध्ये सुद्धा मी का म्हणतो की हे बघा, ते सगळे ना किनारपट्टीवरचे सगळे राज्य आहेत, ज्या ठिकाणी मासे पण आहेत, मटण पण आहे, शाकाहार पण आहे, सगळंच. म्हणजे आता कर्नाटकातला शाकाहार सुद्धा उत्कृष्ट असतो. बऱ्याच लोकांना माहित नसेल, गोव्यामध्ये मांसाहारापेक्षाही अधिक चविष्ट शाकाहार मिळतो, पण प्रसिद्धी कुणाला झाली आहे की ते मासे आणि याला झाली, कारण त्या एका विशिष्ट गोष्ट म्हणजे ते तर उत्कृष्टच असतं. म्हणजे गोव्यातल्या फिश करी सारखं मला वाटत नाही की दुसरी कोणतीही फिश करी चांगली मिळत असेल कुठे. तर त्या गोव्यातल्या म्हणजे व्हरायटी पण आहे, म्हणजे गोड पण आहे, तिखट पण आहे, शाकाहार पण आहे, मांसाहार पण आहे, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. जसं तुम्ही उत्तरेकडे जाता तर ती व्हरायटी थोडी कमी होते. म्हणजे आता एकदम तुम्ही बिहारकडे गेलात, राजस्थानकडे गेलात तर तिथे तुम्हाला मर्यादित गोष्टी दिसतील ज्या उत्कृष्ट आहेत, व्हरायटी कमी आहे. ह्याचं कारण सगळ्या भोवताला आहे, भोवतालामधली परिस्थिती. म्हणजे कसं आहे की अबंडन्स किती आहे, म्हणजे तुम्हाला किती गोष्टी उपलब्ध आहेत त्यानुसार तुमच्या गोष्टी बनतात ना त्या. आता राजस्थान मधला हा खूपसा भाग असा वाळवंटी आणि असं सगळं आहे, तर तिथे तुम्हाला इतक्या प्रमाणात इतक्या प्रकारच्या पालेभाज्या मिळणार नाहीत, नाही का. त्यामुळे तिकडची खाद्यसंस्कृती एक वेगळ्या पद्धतीने बनते. आता गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र हे सगळे जर पाहिले ते विपुलता आहे, विशाल पण आहेत. तर त्याच्यामुळे कसं आहे की त्याच्यामध्ये वैविध्य अधिक आहे. त्याचबरोबर तुमची हे जे आहेत सांस्कृतिक देवाणघेवाण त्याने सुद्धा काही प्रमाणात फरक पडतो. पण अंतिमतः तुम्हाला तुमच्या भागामध्ये काय पिकतं, काय मिळतं, किती मिळतं, ह्याचा प्रभाव तिकडच्या खाद्यसंस्कृतीवर होतो. सर, या खाद्यसंस्कृतीमध्ये मसाल्यांचं एक खूप महत्वाचं स्थान आहे. तर मसाले कुठले, म्हणजे चांगले मसाले कशा पद्धतीने आपण घरी बनवू शकतो किंवा कुठल्या भागामध्ये चांगले मसाले वापरून ऍक्च्युली केलं जातं. आता सगळेच मसाल्याचे पदार्थ काय सगळ्या भागामध्ये अवेलेबल नसतात, मात्र तरी बाहेरनं आणून ते मसाले बनवून त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीने बनवलं जातं, असं काय सांगता येईल? ते कसं आहे की हे बघा, तुम्हाला जर चांगलं जेवण बनवायचं असेल तर तुम्हाला त्याचं रॉ मटेरियल जे आहे, मसाले आहेत, ते तुम्हाला चांगलेच लागणार. बरोबर, ठीक आहे. तर ते सगळं क्वालिटी लागणार. तर त्यासाठी तुम्हाला थोडं मेहनत घ्यायला, खर्च पण करावा लागेल, थोडं माहिती पण काढावी लागेल. बरं, की बाबा आता ही लवंग आहे, ती लवंगातलं तेल काढून घेतलेलं आहे का नाहीये, मग त्यानुसार त्याच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो, नाही का. तसे काळी मिरी आहे, ती कशी वाळवली आहे, ते कुठल्या प्रांतातली आहे. काळी मिरी खूप ठिकाणी लावता येते, पण काही ठिकाणी ती उत्कृष्ट असते. म्हणजे मी ज्या भागातला आहे कर्नाटकमधला, तिथे काळी मिरी खूप प्रसिद्ध आहे, खूपच क्वालिटीची आहे. तर अशा काही गोष्टीने फरक पडतो. तर त्याच्यामुळे कसं आहे की ते आपण घेताना कुठून घेतो, त्याचा काय इतिहास आहे, हे कुठून येतं, हे आपल्याला पाहायला पाहिजे.
तसे हे जे बाकीचे जे सगळे मसाले आहेत ते मसाल्यांची बेट ज्याला आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी आलेले म्हणजे ते जायफळ असेल, दगडफूल असेल, जे त्याला हलके वेगवेगळे फ्लेवर देतात, स्वाद स्वाद देतात. आता वेलची आहे, वेलची वेगवेगळ्या प्रकारचा स्वाद देते, बरोबर काळी मिरी वेगळ्या प्रकारचं देते, लवंग दालचिनी खूप वेगळ्या प्रकारचं बरोबर. तर ह्या सगळ्याच एक एकत्रित करून त्याला एक स्वाद देणं, सगळ्यांना एक समान देणं, याच्यासाठी वेगवेगळे मसाले तयार झाले. जसं किचन किंग मसाला तयार झाला, गरम मसाला आपला तयार झाला, गरम मसाला 4च गोष्टी असतात त्याच्यामध्ये खडा. तर हे त्याचे व्हरायटीज आहेत आणि ते स्टँडर्डाइज आहेत. म्हणजे कसं की हे मसाले एकदा टाकले की बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या झाल्या. ओके. दरवेळी ते वाटावं लागू नये, दरवेळी ते कुटावं लागू नये म्हणून मेहनत सोयीचे. आणि तेवढं चालतं, तेवढं चालतं. रोजच्या रोज आपण रोजच्या रोज आपण तेवढं आपल्याला तेवढा वेळ असेल नाही. पण एक लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे की काही ठिकाणी तुम्हाला पावडरी लागतात, काही ठिकाणी तुम्हाला खडे पण लागतात. सगळ्याच ठिकाणी तुम्हाला पावडर टाकून चालत नाही, असं आहे. म्हणजे काळी मिरी खडी पण लागते, तुम्हाला अख्खी पण लागते, पावडर पण लागते, दालचिनी दोन्ही लागतात, असं आहे. सर आता मिक्सर मध्ये अनेक पदार्थ बारीक केले जातात आणि अगोदर कसं व्हायचं की असे वाटून वगैरे ते बारीक केले जायचे. तर मिक्सर मध्ये जे बारीक केले जातात पदार्थ आणि वाटलेले जे पदार्थ, ह्याच्यामध्ये चवीमध्ये काय फरक असतो? आता मी तुम्हाला सांगतो, आता थोडं विस्तारपूर्वक सांगतो मी. चवीमध्ये फरक असतो. याचं कारण रासायनिक आहे की मिक्सरमध्ये जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये हीट तयार होते. त्या हीटमुळे मसाल्याच्या क्वालिटी आणि स्वादावर परिणाम होतो. बरं, ठीक आहे. आता आपण कदाचित एवढ्या प्रमाणात करत नसेल, तेवढं काय कळत नसेल, बाकी आपण अनेक गोष्टी टाकतो त्यामुळे एवढा फरक लक्षात येत नाही. पण जर तुम्हाला खूप छान चांगल्या चवीचं काय करायचं असेल तर ते जे दगडावर वाटलं जातं ते अधिक चांगलं असतं, कारण त्याने ते हीट होत नाही आणि ते अधिक स्मूथ पेस्ट होते, अधिक चांगलं हे होते. पण लक्षात घ्या, हे खूप कष्टाचं काम आहे आणि परंपरेने आपण असं ठरवलंय की बाया करणार. आणि बायकांना आपण त्या निमित्ताने खूप कोंडून ठेवलं आणि आपण त्यांना मोकळीक दिली नाही. तर ती जर चूक आपण मान्य करत असो तर ते सगळ्यांनीच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. केवळ ते चांगलं आपल्याला जेवण पाहिजे म्हणून बाईला ते दगडावर वाटण्यासाठी किचन मध्ये बंद करून ठेवणं हे मात्र गैर आहे. हे मला या निमित्ताने सांगायचं. बरं सर, आता जर तुमच्या पुस्तकामध्ये एक वेगळा विषय मांडण्यात आलेला आहे की आहारातून संभोगाकडे. हो, हा नेमका काय विषय आहे सर? कारण संभोगाचा संबंध आहाराशी तुम्ही जोडलेला आहे. तो अनेकांचा म्हणजे असा कुतूहलाचा विषय आहे. हो, अर्थात तो सगळ्यांचा कुतूहलाच असला पाहिजे, कारण संभोग आणि सेक्स आणि हे सगळ्या अशा गोष्टी आहेत, म्हणजे लैंगिकता, की जी ती फार आपण उघडपणे बोलत नाही. बरोबर. पण ती आपल्या आयुष्यावर खूपच परिणाम करणारी असते. आपले खूप आदिम प्रेरणा असते त्यासाठी. आपण एक जीवजात म्हणून जे आहोत ते आपल्याला वाटतं की आपली जीवजात वाढावी, त्याच्यासाठी हाच मार्ग आहे, सेक्स हाच मार्ग आहे जीवजात पुढे जाण्यासाठी. तर ती आपली खूप आदिम प्रेरणा आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मला वाटलं की ह्या निमित्ताने हा विषय चर्चेत यायला पाहिजे. दुसरं असं की ह्याच्याशी फूडशी ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण काय खातो आणि काय त्याचा आपल्या सेक्शुअल ह्याच्यासाठी आपल्यावरती परिणाम होतो आणि ते असं दिसलेलं आहे. आता ह्याला काही शुअर शॉर्ट फॉर्म्युला नाही. मी माझ्या पुस्तकात काय अमुक खाल्ल्याने तुम्हाला अमुक शक्ती प्राप्त होईल आणि वगैरे असलं काही त्याच्यात नाही, कारण ते सायंटिफिक नाहीये. ते सायंटिफिक नाहीये. परंतु काय बोललं जातं, साहित्यात काय सांगितलं गेलंय आणि कोणकोणते प्रसंग सांगितले गेलेत, कोणकोणत्या बाबी सांगितल्या गेल्या, याच्यावर एक असं मोकळं चिंतन आहे त्याच्यामध्ये. एक फ्री थिंकिंग आहे आणि ते थोडं तत्वज्ञानिक आहे, थोडं साहित्यिक आहे आणि थोडं मानसशास्त्री सुद्धा आहे. अशा प्रकारचा तो चॅप्टर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्ही टिप्स पाहत असाल की सेक्शुअल पॉवर वाढवण्याचा, तर ते नाहीये. परंतु आपण जे आहोत, आपल्या आहाराशी असलेला संबंध, लैंगिक संबंध, त्याचबरोबर लैंगिकता आपल्या आयुष्यावरती किती परिणाम करते आणि ते किती महत्वाचं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालणार नाही आणि ते आपल्या आयुष्यात नेमकी ती कुठे असते ह्याचं मी त्याच्यामध्ये ते सांगण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. सर, स्त्री पुरुष संबंधांमध्ये ज्यावेळेस म्हणजे याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की दोघांची जवळीक ज्या वेळेला असते किंवा पती पत्नी असतील किंवा काय, तर त्याच्यामध्ये आहार किंवा म्हणजे अनेकदा असं बोललं जातं की नवऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो वगैरे असं बोललं जातं. तर हे कसं आहे? हे असं आहे की पारंपरिक पद्धतीने, आता ते तितकं राहिलं नाही. आता सगळेच जण कष्टाला जातात, नवरा पण जातो, बायको पण जाते, ती पण काय काय खाते आणि तो पण काय काय खाते. पण या पारंपरिक पद्धतीने आपण पाहिल्यास
स्त्री ही घरी असायची, घरची काळजी घ्यायची आणि नवरा बाहेर कामाला जायचा. ठीक आहे. आता बाहेर कामाला गेला त्याला 515 काहीतरी टेन्शन आणि काय काय असतील ना. तर तो घरी यायचा, तो सगळं टेन्शन घेऊन यायचा. बरोबर आहे. आता तो टेन्शन काढणार कुठे, तर तो बायकोवर काढणार, कारण तीच एक आहे, तीच एक अबला आहे, त्याच्यावर आपण पॉवर दाखवू शकतो. ती काय करणार असं. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की त्याची जी काय भडास आहे, त्याचं सगळं व्यक्त होणं आहे, तर त्याचं कारण त्याची बाहेरचे प्रॉब्लेम होतेच, पण त्याला घरात चांगलं खाणं मिळालं तर ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सुटायच्या झाल्या, त्याला शांत वाटायचं. त्यामुळे म्हणजे गोव्यामध्ये ना सासू आपल्या सोनेला एक टिप द्यायची, नवरा याची वेळ आली ना काय करायचं, तिथे खोबरेल तेल खूप वापरतात, म्हणजे मुख्यतः खोबरेल तेल गरम कर आणि त्याच्यामध्ये थोडा कांदा तळायला घे. म्हणजे कसं, तो जो वास आला ना, तो घरी येताना त्याला प्रसन्न वाटतं, त्याला वाटतं आता काहीतरी चांगलं खायला मिळणार आहे. तर त्या कुठलं तर त्याचं सगळं टेन्शन सगळीकडे निघून जातं, त्याचा राग बेग सगळा निघून जातो. म्हणजे नवऱ्याला असं हे करण्याचं हे आहे की कारण मुळात माणसाला जर चांगलं खायला अन्न मिळालं असेल, त्याचा बरेचसे प्रॉब्लेम त्याचे सेटल होतात. बराचसा त्याचा राग जो असतो हे असतो ते त्याला नेटकं त्याला हवं तसं खायला मिळालं त्यासाठी असतं. आणि त्यावेळेची अशी धारणा होती की हे स्त्रीने प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणून असं म्हणतात की पुरुषाला जिंकायचं असेल स्त्रीने तर त्याला चांगलं खायला घातलं पाहिजे, जे हृदयापर्यंत पोहोचल, त्याला जर चांगलं दिलं, त्याला हवं तसं त्याच्या आवडीचं, तर तो खूप खुश होतो, तो पण काही करायला तयार होतो. अशी ती म्हण आहे आणि ती त्याच्यामध्ये तथ्य आहे. बरं सर, आता आपण जर बघितलं तर अनेक पदार्थांविषयी असं सांगितलं जाते की जे पदार्थ स्पेशल ओकेजनला खाल्ले जातात आणि त्याच्यामुळं लैंगिकता अधिक रंजक बनते किंवा सेक्शुअली जसं मिथ काय असतील कदाचित, पण ते काही पदार्थांविषयी असं समज आहे. तर हे पदार्थ कोणते आहेत किंवा हे असे तयार का झाले? जसं म्हणजे उदाहरणार्थ मधुचंद्राच्या रात्री दूध प्यायला पाहिजे किंवा पान खाण्याचे असं. बरोबर, मी सांगतो. आता असं हे पान खाणं कुठून आलं असेल तर म्हणलं की माणसाच्या तोंडात दुर्गंधी असते, दुर्गंधीने माणूस लांब जातो, तो जवळ येत नाही, कळलं ना. पान खाल्ल्याने काय होतं की दुर्गंधी निघून जाते, म्हणजे जवळ यायला काय प्रॉब्लेम येत नाही. आता दूध प्यायल्याने काय होते, शक्ती मिळते, थोडी पॉवर मिळते. कारण कसं आहे की ती जी काही शारीरिक हालचाल असते तर त्याला काहीतरी ऊर्जा लागते ना, ती लैंगिक ऊर्जा नसते, ती शारीरिक ऊर्जेसाठी आवश्यक असतं. आणि त्याच्याभोवती अशा काही काही कथा तयार होतात. उदाहरणार्थ चॉकलेट बद्दल असं म्हणतं की ते खाल्लं की तुमच्या लैंगिक भावना वाढतात. माहिती नाही मला, आता हे याच्यावर मी काय रिसर्च काय वाचला नाहीये, तसं काय झालेलं नाही. निरीक्षणात आपण असं मानलं जातं, ते मानलं जातं. बरोबर, ठीक आहे. डार्क चॉकलेट वगैरे. ठीक आहे. तर असे काही पदार्थ आहे की ज्याबद्दल मानलं, काही विशेष प्रकारची मशरूम्स मानली जातात, ती लैंगिक, त्याच्याबद्दल अनेक कथा आहेत. मी जे पुस्तक अनुवादित केलं होतं निदा फाजले यांचं, त्याच्यामध्ये तो एक माणूस सांगतो की शक्ती म्हणजे लैंगिक शक्ती वाढवण्याचे काय प्रकार आहे. तो म्हणतो की 10 कोंबडे घ्यायचे चांगल्या जातीचे, आणि त्यांना चांगलं बदाम बिदाम खायला घालून वाढवायचं. कोंबड्या नाहीत, कोंबडा. अच्छा. त्याला वाढवायचं. मग काय करायचं, त्यातला एक कोंबडा कापायचा, तो बाकीच्यांना 9 जणांना खायला घालायचा. ओके. मग जो 9वा कापायचा तो बाकी 8 जणांना खायला घालायचा. असं करत करत शेवटी एक उरतो ना, तर त्याला कापून त्याचं एक ग्लासभर सूप बनवायचं आणि ते प्यायचं, मग तुमची शक्ती आहे. असं तो त्याच्यात एक पात्र कोणाला तरी सांगतो. आता हे खरं आहे का माहिती नाही. आता काही लोकांना खरं वाटू शकतं, पण लोकांना कसं आहे, अजूनही ना त्याच्यावर औषध सापडलेलं नाहीये की लैंगिक पॉवर वाढवणारं अजूनही वैज्ञानिकांना ते सापडलेलं नाहीये. त्याच्यामुळे कसं ह्या कथा होत राहतात, या अशा कथा जन्माला येत राहतात. केसर वगैरे ह्याचा पण वापर असं हे सगळ्या गोष्टी आहेत ना, याचे काही पुरावे नाहीयेत. आपण असं वैज्ञानिक म्हणू शकत नाही ठामपणे की असं केल्याने असं होईल. असं त्याच्यावरती एक मोठा उद्योग उभा आहे त्या अंधश्रद्धावर की हे केल्याने असं होतं, मग खूप औषधं येतात, हे येतात, त्याचं ते खूप हे आहेत, काय म्हणतात त्याला, अनरिलायबल गोष्टी आहेत. त्याचं मला असं म्हणायचं की जर तुमच्या नात्यामध्ये रोमांस असेल, चांगलं अंडरस्टँडिंग असेल, तुमच्यामध्ये एक मैत्रीपूर्ण हे असेल, तुम्ही जर मनाने खुले असाल, प्रायोगिक असाल आणि तुम्ही खाऊन पिऊन जरा नेटके निरोगी असाल, तर मग तुमच्यामध्ये जे आपोआप होतं, म्हणजे
आपल्याला बरोबर. वाटतं की लैंगिक गोष्ट म्हणजे केवळ संभोग आहे असं नाही सर. हम्म. लैंगिक म्हणजे एक एकत्रित वावरणं पण असतं ना, हम्म. एक रोमॅन्टिकली वावरणं पण असतं. बरोबर. तर ते पण महत्वाचं आहे. आपण त्याला फक्त एक क्रिया म्हणून पाहतो, हम्म. तसं त्याकडे पाहू नये. सर अजून लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी अनेक डाळी वगैरे खाण्यासाठी सांगितलं जातं. तर त्याचं काय नाही, माझ्याकडे तरी त्याचं मी काही वाचलेलं नाही, असं काही वैज्ञानिक पुरावा तर काही नाही. बरं. मी तर वाचला नाही. बरं. आता तुमच्या पुस्तकामध्ये मद्याबद्दल पण एक चांगली माहिती दिलेली आहे. हा. म्हणजे खरं तर सगळ्या नाही, पण काही धर्मांमध्ये असं वर्ज्य मानलं गेलेलं आहे मद्य. पण तुमचं मात्र त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. हा, ते असं आहे की मी काय कुठले धर्मविर्म मानत नाही, ते पाळत नाही. ठीक आहे. मला असं वाटतं की एक आयुष्य आहे ते आपल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. हा, आणि ते जबाबदारीने जगता आलं पाहिजे. दुसऱ्यांना त्रास होऊ न देता जगता आलं पाहिजे. शक्य तितकं आपल्याला दुसऱ्यांना योगदान देता आलं पाहिजे. बरोबर. हा, असा माझा दृष्टिकोन आहे. आणि मला वाटतं की मद्य एक अशी गोष्ट आहे की ते तुमच्या आस्वादासाठी असते, तुमच्या आनंदासाठी असते. बरोबर. त्याच्यामध्ये कुणाचं काही हार्म नाहीये. म्हणजे काही लोक हार्म करत असतील तर ते करू नये, म्हणजे हार्म नाही, पण तुमच्या आयुष्यातला आनंद वाढवण्यासाठी ते आहे. आणि ते तुम्ही त्याचं घ्यायला काय हरकत नाही असं मला वाटतं. मग ती कोणती गोष्ट असो, एखाद्या खाण्यातली असेल, तसं पिण्यातली पण आहे. तर पिण्यात त्याच्यात वर्ज्य का व्हायला पाहिजे, काय गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे त्याला आपण टॅबू बनवणं, त्याला एक निषिद्ध बनवणं, हे काय मला म्हणजे अशा निर्बंधावर माझा काय फार हे नाही. त्यामुळे आता सुद्धा जे काय खाद्यपदार्थ निर्बंध आणतात, हे पिऊ नये, ते हे करावं, त्याच्यावर मी ते मानत नाही. म्हणजे मला ते मान्य नाहीये. मला वाटतं की जीवनासाठी हे आस्वादक आहे. आणि जीवनात आनंद मिळवणं हा आपला अधिकार आहे. आणि त्या आनंदामध्ये ह्याचा जर सहभाग असेल, हे मद्य जर माझा आनंद वाढवत असेल, ते कुणालाही त्रास न करता, कुणाचं न चोरता, कुणाचं काही नुकसान न करता, तर ते करतो तो माझा अधिकार, ते माझ्या अखत्यारीतली गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल दुसरा कोणी हे करू नये असं मला वाटतंय. पण अर्थात एक धर्म म्हणून सुद्धा एक गोष्ट आहे ना, त्यांची पॉवर मोठी आहे. ते दुसऱ्यावरती निर्बंध आणू शकतात. बरोबर. ते तुम्हाला धर्मातनं काढून टाकू शकतात. ते धर्माच्या गोष्टी अटी लादून तुम्हाला शिक्षा करू शकतात. ही गोष्ट हे पण अडचण येतात, हे पण एक आहे व्यवस्था. पण मला वाटतं की माणूस आज बऱ्यापैकी स्वतंत्र झालेला आहे. बऱ्यापैकी त्याला जबाबदारी कळते आणि त्याने ते जीवनाचा आस्वाद घेण्याच्या हेतूने ते करावं. दुपारच्या परिसंवादामध्ये तुम्ही मोहम्मद पैगंबराशी संबंधित एक किस्सा सांगा. तो काय नेमका होता? नाही, तो असं होतं की कथेनुसार की जेव्हा त्यांना स्वर्गात नेलं गेलं, त्यांना ते पैगंबर म्हणजे परमेश्वराचं दूत. ठीक आहे. तर ते होण्याआधी त्यांना स्वर्गाची सैर करून घेण्यात आली. तिथे ते गेले, मग त्यांना ते सगळे प्रेषित भेटले, मग त्यांनी सगळ्याशी चर्चा केली. मग त्यावेळी दिवसातनं 5 वेळा जे मुसलमान नमाज पडतात ना, ते त्या भेटी ठरलेली गोष्ट आहे. ओके. त्या भेटी ठरलं की म्हणजे त्याची बरीच कथा आहे. आधी 50 ठरलेली, मग शेवटी ते 5 वर येऊन थांबलं. प्रॅक्टिकली ते 5 याच्यावरती मान्य झालं. ठीक आहे. तर त्यापूर्वी तर असं म्हणतात की अशा कथा आहेत की त्यांच्या पुढे 2 ग्लास ठेवण्यात आले स्वर्गात त्यांना नेण्याआधी. ते जे देवदूत होते त्यांनी, एक होता मद्याचा होता, एक होता दुधाचा होता. त्यांनी दुधाचा स्वीकारला. ठीक आहे. आणि ते देवदूत म्हणले की तू जे आरोग्याला, सगळ्या जीवनाला जे भलं आहे ते तू स्वीकारलेलं आहेस. त्यामुळे कसं आलं की ते मद्य निश्चित झालं. म्हणजे मद्य हे नाकारलं ना, त्यांनी नाकारलं. दुधाचा स्वीकार केला, मद्याला नकार दिला. तर त्याच्यामुळे ते मद्याला तो नकार आला. त्याच्यामध्ये इस्लाममध्ये मद्याला नकार आहे, मद्य एक्सेप्टेड नाही. वर्ज्य. बरं, असं आहे. आता सर आपण जर पाहिलं, मद्य पिण्याचे पण अनेक प्रकार आहेत. आता अनेकांना ते समजत नाही. मात्र तुमच्या पुस्तकामध्ये खूप व्यवस्थित तुम्ही वर्णन केलेलं आहे, तर ते वर्णन एकदा सांगा. आता ते सगळं वर्णन सांगणं जरा अवघड आहे, पण असं आहे की तुमचा हा शोध आहे. खरं तर तुम्हाला शोधावं लागतं की तुम्हाला काय आवडतं, तुमचे काय चवी आहेत. हे तुम्हाला कधी कळतं, जेव्हा तुम्ही सगळ्या चवी घ्याल तेव्हा तुम्हाला कळलं की तुमची कोणती आहे. ह्याच्यात असं असू शकतं, यातलं कोणतीही माझी नाही असं होऊ शकतं. पण मला मध्येच आवडत नाही, मग कशाला त्याच्या नादी लागा. बरोबर. जे स्वीकारार्ह आहे, जे तुम्हाला वाटतं, कारण शेवटी हे आनंदासाठी आहे. तर त्या आनंदासाठी जर तुम्हाला एखादं वाटलं तर मग त्याचं कसं आहे, आता उदाहरणार्थ बियर ही
हे थंड प्यायली जाते ना का, तर ते थंड असणं महत्वाचं आहे त्याच्यातलं. बियर तुम्ही कोणतीही प्या तर थंड असली पाहिजे. ठीक आहे. तसंच आता आपण समजा स्कॉच पिणार असू तर ते स्कॉच पिण्याचे आहे की त्याच्यामध्ये फार सोडे बिडे घालू नये. ते जितकं आहे त्या नॅचरल रूपात ते खरं तर आहे तसंच, पण ते आपल्या तापमानाला आपण ज्या प्रदेशात राहतो ते आपल्याला अनुकूल नाहीये, कारण ते इकडचं जन्माला आलेलं नाहीये, ते युरोप मधलं आहे. तर तिथे ते घेतात डायरेक्ट. थंड तापमान. हा तर ते थंड तापमान आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाणी घालावं, आईस घालावं शक्यतो. नॉर्मलाइज नॉर्मलाइज करायचं, म्हणजे त्याला थोडंसं डायल्यूट करायचं, असा तो घ्यायचा आणि ते खूप आरामात. मी म्हणतो, मी त्याच्यात लिहिलंय की हा बडा ख्याल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मोठं दीर्घ गाणं ऐकता मला पेशन्स हवेत. ही काय घाई करण्याची गोष्ट नाहीये. स्कॉच पिणं ही काय घाईत करण्याची गोष्ट नाही. ते नाही मी ते सांगतो, मद्याबद्दल एक असा समज आहे की हे चढण्यासाठी आहे, ते चढण्यासाठी नाही, ते रमण्यासाठी आहे. तुम्ही त्याच्यामध्ये रमला पाहिजे. मी अनेक लोकांना असं पाहिलेलं आहे जे पुस्तक वाचतात त्यावेळी, कळलं ना, काहीतरी गहन चर्चा करतात किंवा काय बघतात, असं बघितलेले आहेत मी. आता तो वाचताना आणि मद्याचं काय आहे, तर तो त्याच्यामध्ये रमतो ना, त्याच्यामध्ये खोलात जातो, तो स्वतःच्या आतमध्ये जातो. असं आहे. मी असं म्हणत नाही की बाबा दारू प्याली तरच हे सगळं शक्य, असं मी म्हणत नाही. रमू शकतो असं नाही. पण तो तुमचा अधिकार आहे. मला हे सांगायचं की हा तुमचा अधिकार आहे. बरोबर. त्याचा आस्वाद कसा घ्यायचा ते त्याचा अधिकार पुढतात तुमचा आहे. बरोबर. आता रम मध्ये कसं, काही लोक रम डायरेक्ट पण घेतात, काही मिक्स करून घेतात, कुठले तरी कोल्ड्रिंक मिक्स करतात, लिंबू टाकतात, काहीतरी त्याला स्वाद देतात. कळलं ना. तसं ओढकाचं पण आहे, त्याला काहीतरी स्वाद देतात. तर अशा प्रकारे आहे. वाईनला काही गरज नसते. पण हे सगळे वेगवेगळ्या टेम्परेचरला पण पिणं गरजेचं बरोबर आहे. म्हणजे कसं की वाईन्स असतात त्याच्यात वेगवेगळ्या टेम्परेचरच्या आस्वाद घ्यायचे असतात. काही नॉर्मल टेम्परेचर, मला वाटतं व्हाईट वाईन ही चिल्ड हे करायची असते. रेड ही साधारणतः रूम टेम्परेचरला चालू शकते, असं आहे. तर ते हे कसं आहे, हे तुम्ही जसजसं त्याच्यामध्ये जाल तसं हे उलगडत जाणारा जग आहे. ना. बरोबर. तर हा मोठा प्रवास आहे. तुम्हाला एकदा डे 1 पासून सगळ्या गोष्टी क्लिअर होतात असं काही नाही. मग तुम्हाला तुमच्या सोबतीचे लोक असतात, हे एकट्याने करायची गोष्ट नाही, हे मैफिलीची गोष्ट आहे. तर त्या मैफिलीमध्ये काही लोक असतात, ते सांगतात ते असं कर, ते असं कर, मग आपले स्वाद डेव्हलप होतात. मग आपल्याला कळतं की अच्छा हे आहे ना, हे मला आवडतं. मग आपण ते त्या प्रकारचा त्याचा आस्वाद घ्यायचा. सर, पण असं सांगितलं जातं की दारू किंवा मद्य जेवढं जुनं तेवढं जास्त टेस्टी. खरं आहे काय? आता ते मला माहिती नाही, टेस्टी का काय ते मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये एक मानलं जातं की ते जेवढं जुनी तेवढा त्याचा स्वाद वाढतो, असं मानलं जातं. ठीक आहे. मग ते वाईन असो, स्कॉच असो, विस्की असो, हे असं मानलं जातं. आणि ती अधिक मुरते, जेवढी ते मुरते तितकी तिचं चव वाढतं, असं असणार. आता माझा याचा इतका अभ्यास नाहीये की मी सांगू शकेन की हो असं आहे आणि हो असं नाही, असं मी सांगू नाही शकत. तर पण ते आहे, ते लोक बांधतात आणि त्यानुसार त्याच्या किमतीमध्ये खूप फरक असतो. जुन्या याला खूप किंमत असते. बरोबर. सर, आपण साधारणपणे जेव्हा कुठल्या मोठ्या हॉटेलला जातो तर मेनू कार्ड दिलं जातं, तर ना ते मेनू कार्ड बघून अनेक जण कन्फ्युज होतात की नेमकं काय ऑर्डर करायचं. तर हे कन्फ्युजन कसं दूर करता येऊ शकतं? आणि कारण कसं बघा, प्रत्येकाच्या इंटरेस्ट वेगवेगळे असतात. म्हणजे बघा, समजा आपण दोघं जरी जेवण करायला गेलो, आता मी शाकाहारी आहे, समजा तुम्ही मांसाहारी आहे, तर माझे इंटरेस्ट वेगळे असतात, तुमचे इंटरेस्ट वेगळे असतात. बरोबर. ते मेनू कार्डचा कसं गुत्ती सुलझवायची सर? आता मेनू कार्डचं असं आहे की आता प्रत्येक हॉटेलचा टाईप वेगवेगळा असतो. काही ठिकाणी कसं असतं की त्याच्याकडे येणारा जो ग्राहक आहे, तर त्याला वाटतं की जेवढे ऑप्शन देऊ तेवढं त्याला वाटेल की इथे भरपूर ऑप्शन आहे, कारण माणसाला व्हरायटी हवी असते. तो रेग्युलर जे घरी खातो ते त्याला खायचं नसतं, तर त्याच्यामध्ये खूप व्हरायटी दिलेली असते. पण त्या व्हरायटीमध्ये काय म्हणतात त्याला, किती जावं, किती एक्सप्लोअर करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. पण जनरली लोक फार जे रेस्टॉरंटमध्ये जात नाहीत, तर त्यांना वाटतं की आपण काहीतरी ट्राय करायला पाहिजे. आता हे व्हेज जयपुरी, असं काहीतरी ट्राय करायला पाहिजे असं वाटतं. पण इव्हेंच्युअली बरोबर. पण इव्हेंच्युअली जसं जसं ते जातील, जसं जसं पुढे जात, मी म्हटलं जसं हा प्रवास आहे, शोध आहे हा, त्यांना लक्षात येतं की बाय अँड लार्ज 4 ग्रेव्हीज असतात, व्हाईट, रेड, येल्लो, ग्रीन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगळ्या कॉम्बिनेशन करून हे दिलं, ते त्यांना इव्हेंच्युअली कळतं. मग त्यांचा प्रिफरन्स बदलतो, मग ते वेगळ्या पद्धतीने बघतात. मग ते बघतात की अरे मला काय आवडतं, या नावापेक्षाही एक्सप्लोअर करण्यापेक्षा मला काय आवडतं,
मग मी मला जे आवडतं ते मी खाणार. कळलं ना? असं इथपर्यंत तो प्रवास होतो. असं आहे ते. सर, तर ते मेनू कार्डामध्ये काय नाही. मेनू कार्ड हे असं आहे की ते मार्केटिंग साठी आहे. जेवढे पदार्थ जास्ती तेवढं आहे. हा. आणि जेवढे जास्ती द्या, तुम्ही खूप रिफाईंड रेस्टॉरंटमध्ये गेला, खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेला, खूप महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेला, तिथे तुम्हाला फार ऑप्शन्स नाही मिळणार. एकदम तुम्ही मॅरिएट मध्ये गेला तुम्हाला खूपच लिमिटेड मिळणार. जिथे जास्ती आहे तिथे म्हणजे काय सेम ग्रेव्ही मध्ये खूप गोष्टी केल्या जातात. सर, माझा तोच एक प्रश्न होता की आता जर साधा आपण आपल्या घरी जर एखादा पदार्थ बनवायचा म्हटलं, आपल्याला किती वेळ लागतो? भरपूर वेळ लागतो. हे एवढं लगेच 5 मिनिटात 10 मिनिटात कसं आणतात सर? नाही, ते सगळं त्यांची तयारी असते ना, त्यांना माहिती असतं ना ओके. की हे पदार्थ एवढे जातात, ह्याच्यासाठी एवढं लागतं. बऱ्याच गोष्टी आधी तयार केलेल्या असतात ना. त्याच्यानंतर नुसतं त्यांना एकत्रित ते थोडा वेळ शिजवायचं असतं. असं आहे. सर, व्हेज माणसांना जरा प्रॉब्लेम असतो, त्यांना फार ऑप्शन नसतात अशी एक तक्रार असते. तर म्हणजे आपल्याकडे आहेत व्हेज भरपूर हॉटेल रेस्टॉरंट्स आहेत, पण व्हेज माणसांची खूप अडचण होते कारण नॉनव्हेज वाल्यांना खूप सगळे ऑप्शन मिळतात आणि व्हेज वाल्यांचं म्हणजे काय असतं, पनीर, अजून काजू किंवा असं मिक्स व्हेज वगैरे आणि त्याचेच नाव बदलून असे असतात, मशरूम वगैरे. तर ह्या वेळेला काय करायला पाहिजे? आता कसं आहे, हा त्याचा चॉईस आहे ना. आता त्याने स्वतःला शाकाहारी व्हायचं ठरवलंय, त्याच्यामुळे मर्यादा. पण मी सांगतो हे खरं तर मांसाहारासाठी अधिक लिमिटेड आहे. कसं काय? आता त्याच्यामध्ये चिकन, मटन, फिश, अंडे, अंडी, अजून काय आहे? आता शाकाहारासाठी किती प्रकारच्या भाज्या आहेत. पालेभाज्याच एक 15 प्रकारच्या आहेत. फळभाज्या किती प्रकारच्या आहेत. हा, मग शाकाहारासाठी जास्त ऑप्शन नाही का? पण हॉटेलमध्ये नसतात सर एवढे ऑप्शन. आता हॉटेलमध्ये नसतं कारण त्याचं कमर्शियल आहे. कारण कसं आहे की शाकाहार म्हटलं की त्याला जास्त पैसे चार्ज करता येत नाही. बरोबर. हा, मांसाहार म्हटलं की त्याला जास्त हे करत, त्यालाच त्यांना वेगवेगळं रूप देता येतं. चायनीज रूप देता येतं, मुघली रूप देता येतं. एकाच चिकनला वेगवेगळी रूपं देऊन त्याला वेगवेगळी डिश म्हणता येते. हा, पण तो खातो तेच ना. बरोबर, खातो तेच आहे. बरोबर, असं आहे. तर त्यामुळे त्याला काय फार अर्थ नाहीये. सर, आता आपण ज्यावेळेस घरामध्ये ज्यावेळेस घरातल्या स्त्रिया ज्या वेळेला नॉनव्हेज किंवा असं काय महागाचं थोडक्यात कॉस्टली ज्यावेळेस काहीतरी पदार्थ आणला जातो, जसं चिकन म्हणा, मटन म्हणा किंवा फिश म्हणा, तर त्याला खूप मन लावून करतात. पण जे डे टू डेच असतात त्याच्यामध्ये फार लक्ष का देत नाही? त्यांना वाटतं की ह्याचं लक्ष द्यायचं काय. आता मेथी भाजी काय लक्ष का त्याच्या किमतीमुळे? नाही, ते रोजच्या गोष्टी आहेत ना, रोज करतो ना. आणि किमतीमुळे पण आता मेथी काय 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये जोडी तुम्हाला मिळते. तर त्या मेथीसाठी किती लक्ष घालणार त्याच्यात ना. असं आहे. पण आता मटण 800 रुपये किलो आहे, 900 रुपये किलो आहे, 1000 रुपये किलो पर्यंत जातं. आता तुम्हाला घरात काय म्हणजे 2-4 माणसं जर अर्धा किलो जरी मिनिमम आणावं लागतं. मासे पण महाग आहेत, मासे पण काय स्वस्त नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्याकडे विशेष म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे त्यांना वाटतं की ते त्याच्याकडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे, एक्स्ट्रा हे करावे. पण मला असं वाटतं की जो चांगला स्वयंपाक करणार आहे ना, तर त्याने सगळ्या गोष्टींना तितकंच महत्व दिलं पाहिजे, मन लावूनच केलं पाहिजे. अनेक मांसाहारी लोकांना शाकाहार आवडत नाही याचं कारणच हे आहे की तो शाकाहार मनापासून केलेला नसतो. तर ते जर चांगला केला तर शाकाहार हा चविष्टच होतो. आणि मी उत्तम शाकाहार खाल्लेला आहे आणि मी भरपूर खाल्ल्याने मला खूप आवडतो सुद्धा. तर मला शेवटचा प्रश्न आहे, जर तुम्हाला आता तुम्ही एवढं सगळं याचा अभ्यासही केला, तुम्ही स्वतः चांगले खवय्ये आहात, तर तुम्हाला आवडलेल्या 5 डिश जर तुम्हाला सांगायच्या असतील, ज्या हेल्दी पण आहेत, व्हेज असतील, नॉनव्हेज असतील, व्हॉटएव्हर, पण त्यात तुम्हाला आवडतात 5. हा, मला जर म्हणजे मेन फूड ना, मेन फूड मध्ये मला असं आवडतं की मला बिर्याणी एक आवडते. मला खिचडी खूप आवडते. मला आवडतं दुसरं म्हणजे हे काय पालेभाज्या टाकलेल्या डाळी मला आवडतात. ते आवडतं मला. मी बिर्याणी सांगितली तुम्हाला नाही का. त्याच्यानंतर मला गोड गोड जे आहे ना त्याच्यामध्ये मला मलाई बर्फी जे म्हणतात ना ती मला खूप विशेष आवडते. आणि बदाम हलवा जो असतो तो मला विशेष आवडतो गोडामध्ये. मी जरा गोड भरपूर खाणार आहे. त्यानंतर रबडी मिळते बघा, म्हणजे रबडी हा एक खूप विशेष प्रकार आहे. मला तो उत्तरेकडे जास्ती मिळते, म्हणजे ते म्हणजे बिहारकडे ती जास्ती चांगली बनते आणि आपल्याकडे ती मिळते पण अशी. ते रबडीचे प्रकार मला त्या गोडामध्ये ते मला आवडतं. त्यानंतर लाल माठ असतो ना, तो माझा खूप आवडीचा आहे. लाल माठ लाल माठ फारच आवडीचा आहे. अरे ते
टेस्ट ती जर नेटकी शिजवली ना, त्यातलं जे काय ज्यूस निघतो आणि निघतो, मी त्याच्यावर अख्खा भात खाऊ शकतो. मला दुसरं काय लागत नाही. ओके, कळलं ना? बरं. कारण त्याच्यामध्ये इतके ज्युसेस असतात आणि ते तसं बनवलं पाहिजे, कारण ते सोपी आहे तशी. ती ऍक्च्युअली वाफेवर शिजवायची असते. ती खूप अशी शिजवून अशी जाळून टाकायची नसते, मारून टाकायची नसते, तिला जिवंत ठेवायचं असतं. तर तसं मी खाल्लेलं आहे ना असं. तर त्यामुळे त्या अशा काही भाज्या मला आवडतात. त्याच्यानंतर रस्से म्हणजे फिश करी तर मला आवडते, म्हणजे बांगड्याची करी असेल हे असेल. नंतर एक आंबट तिख नावाचा एक प्रकार मला आवडतो. त्याच्यात आंबट आणि तिखट ह्या दोन मेजर चवी असतात. मग ते तारल्याचे बनवतात, बांगड्याचे बनवतात, म्हणजे असे छोटे छोटे मासे असतात त्याची बनवली जाते. आणि ती ऍक्च्युली ती शाकाहारामध्ये सुद्धा बनवता येते. पण शाकाहारासाठी तुम्ही काय वापरणार ते तुमच्यावरती, बटाटा वापर काय वापरणार. पण मच्छीसाठी ती फारच छान आहे. तर ह्या गोष्टी मला आवडतात आणि ह्याच्यामध्ये मला वरण भात मला खूप आवडतं. तर ह्या माझा प्रकार आहे. मी खाल्लंय खूप आणि मला ऑप्शन दिलं मी खाईन सुद्धा. आता तुम्ही सांगताय एवढे सगळे पदार्थ, का असा एखादा कधी वेगळा असा विचित्रच काहीतरी पदार्थ जो सहसा आपल्याला ऐकण्यातही नाही पण तुम्हाला खाण्याची वेळ आली जसं आता म्हणजे आपल्याकडे अजून एवढा ते खाल्लं जात नाही पण शिंपले वगैरे असं काहीतरी सिम्पल रुटीन आहेत. म्हणजे आम्ही आता गोव्यातला आणि कर्नाटक आणि या महाराष्ट्र असल्यामुळे मग ते शिंपले हे रुटीन मधले शिंपले खाल्ले तर शिंपले काय खूप वेगळं नाही. स्क्विड हा जनरली फार खाल्ला जात नाही, पण गोव्यामध्ये नॉर्मल आहे. मी ऑक्टोपस नाही खाल्ला. पण मी आफ्रिकेला गेलो होतो तेव्हा असे काय ऑप्शन्स होते की तिथे वेगळ्या प्राण्यांचे, तर मी तिथे नाही गेलो. मला हे नाही, मी डुक्कर पण खात नाही. तर ह्या काही हे आहेत माझ्या मर्यादा आहेत ना. मी म्हणतो तसं मर्यादा आहेत याच्या बाबतीत. पण त्याची शैली म्हणाल तर मी म्हटलं तसं मला कोरियन खूप आवडतं, चायनीज मला आवडतं, मुघलही मला आवडतं, मला मराठी आवडतं, मला पोहे अत्यंत आवडीचे माझ्या गोष्टी, अत्यंत म्हणजे सोल फूड ज्याला म्हणतो. मी स्वतः बनवतो. आणि यातला मी बहुतेक गोष्टी मी बनवतो. मला फक्त भाकऱ्या बनवता येत नाही, ते माझं शिकण्याचं राहिलं थोडं, पण माझी इच्छा आहे ते बनवता आले पाहिजेत. हो, माणसाला भाकरी बनवता आली पाहिजे आणि चटणी बनवता आली पाहिजे, मग त्याला काय आयुष्यात लागत नाही. सर, एक उत्तम प्रकारचं समजा चिकन किंवा मटन बनवायचं असेल तर काय काय करायला पाहिजे? बरं, मुळात काय माहितीये का, तुमचं रॉ मटेरियल चांगलं पाहिजे. म्हणजे चिकन ताजं पाहिजे, चांगलं निवडून आणलेलं पाहिजे. हे तुम्हाला ज्या आकाराचं पाहिजे ते तसं. आणि बोकड सुद्धा तुम्हाला मटण जे आहे ते चांगल्या ठिकाणून तुम्हाला समजलं पाहिजे त्यातलं की कोणता भाग चांगला असतो, तुम्हाला काय खायचंय, नरम हड्डी पाहिजे का कडक पाहिजे, म्हणजे तुम्हाला काय बनवायचंय त्यानुसार तुम्हाला ते सांगावं लागतं आणि त्या प्रकारचे आणावं लागतं. मग तुम्हाला सांगतो, मटणाला ना फार काय विषय लागतो, चिकनला सुद्धा काय फार लागत नाही. त्याला तिखट लागतं, त्याला त्याचा वास जाण्यासाठी आलं लसणाची पेस्ट लागते, त्याला ग्रेव्हीसाठी धणे लागतं, धणे पावडर वगैरे, आणि हे लागतं काय त्याला स्वाद टोमॅटो कांदा लागतो, आणि स्वादासाठी त्याला मसाले लागतात, त्याला फ्लेवरिंग द्यायला. कोणता कोल्हापुरी देणार, काळा मसाला जर देणार तो मसाला लागतो. हे दोन्हीसाठी चिकन किंवा मटण हे दोन्हीसाठी एवढंच लागतं. बाकी मूळतः जे चिकन आणि मटण जसं आहे तेच ठरवत असतं की पुढचे डिश कशी होणार. त्यामुळे ती चांगली येणं आणि ह्या गोष्टी कोणती घाई न करता नेटकं शिजवणं, पेशंटली करणं, प्रेमाने करणं, म्हणजे फक्त आपण खाणार नव्हतं तर आपण कोणाला खिलवणार पण आहोत या दृष्टीने केलं ना तर ते उत्तमच होतं. सर, दाल खिचडीचा मग बोलण्यामध्ये उल्लेख आला तर त्याला पूर्ण अन्न म्हटलं जातं आणि दाल खिचडी हे भारतात सगळ्यात लोकप्रिय असा पदार्थ बनलेला आहे. पण दाल खिचडी आपल्याकडच्या लोकांना चांगल्या पद्धतीने बनवता येत नाही, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? नाही, असं आहे की त्याच्याकडे पण आपण असं शाकाहारासारखं पाहतो. त्याच्यात काय बिर्याणी म्हटलं की लोक खूप प्रेस्टिज आणि खूप लक्ष देऊन म्हणते नाही बिर्याणी बनवायची तर मला जास्ती मला वेळ पाहिजे नेटकं. पण खिचडीला पण तेवढाच वेळ लागतो की आपण झटपट करतो ती गोष्ट वेगळी, पण आपलं अटेन्शन आणि आपलं जेवढं त्याच्यामध्ये डिटेलिंग गेलं पाहिजे ना तर तेवढं लागतंच. काय डिटेलिंग म्हणजे मुख्य असतं की तुमची डाळ आणि भात, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या त्याच्यामध्ये भाज्या ऍड करणार, तुम्ही पालक ऍड करणार तर पालकाची क्वालिटी काय आहे, किती प्रमाणात ऍड करणार, ठीक आहे. मग त्याला फोडणी तुम्ही कशी देणार, त्याच्यात तूप तुम्ही कोणतं वापरणार, किती वापरणार, या गोष्टी मॅटर करतात. तांदूळ कुठला वापरणार ही गोष्ट मॅटर करते. तर त्यामुळे त्याचं चव आणि हे बदलते आणि ते स्लो कुक होणं महत्वाचं आहे. ती हळूहळू शिजली पाहिजे, तरच त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी एकरूप होतात आणि येतात. सर, आता शेवटचा प्रश्न आहे की हे सगळं बनवण्यासाठी ना
भांड्यांची खूप आवश्यकता असते. हा, आता अनेक काही पदार्थ जे असतात जे विशिष्ट भांड्यांमध्येच बनवले जातात. हा, पण आता इथं काय होतं की भांडे घासायचा कंटाळा किंवा हम्म, अनेक काही कारणांमुळं हा. एकाच भांड्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बरोबर बनवले बरोबर जातात. बरोबर. याचा काय चवीवरती परिणाम? नाही होतं, कारण कसं आहे की ते शिजणं जे आहे ना ते एक रासायनिक प्रक्रिया असते. हम्म, ठीक आहे, ते त्या टेम्परेचरला, त्या प्रमाणात, त्या उष्णतेने, तेवढं मिक्सिंगने ते तेवढं होत असतं. हम्म, त्याला तेवढा अवकाश मिळणं, त्याची खालची जी आग आहे ती सारख्या प्रमाणात सगळीकडे पोचणं, त्या तीव्रतेने पोचणं, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. हम्म. तुम्ही आता चायनीज वॉक बघितलं असेल, ते खूप हाय हिटवरती असं हो, चाललेलं हो, असतं. खूप, खूप. आपल्याकडे तसं नाही चालत ना. पण त्याच्यासाठी तेच पाहिजे, पण त्याच्यासाठी ते ते योग्य. स्टीमवर शिजतं. बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये कापायला जास्त वेळ लागतो, शिजायला वेळ नाही लागत. हम्म. शीज 5 मिनिटात शिजून होतं, कारण ते बरोबर. हा हिटवर शिजतं. बरोबर. पण त्याला आधी कापणं, बारीक करून सगळं करून ठेवणं, तयारीसाठी जास्त वेळ लागतो. आपलं कुकिंगसाठी जास्त वेळ लागतो. हम्म. तिथे शॉर्टकट मारतो आपण, तिथे कुकर वापरतो. म्हणजे कुकर वापरणं वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण कॉम्प्रोमाइज करतोय. हम्म. म्हणजे कुकरमध्ये सुद्धा बिर्याणी बनते ना. हम्म. बिर्याणी बनायला काय कुकर बनत नाही असं नाहीये. हम्म. पण आपल्याला कळलं पाहिजे की आपण काहीतरी कॉम्प्रोमाइज करतोय, बरोबर. काहीतरी आपण शॉर्टकट मारतोय, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे शेवटी त्याच्या चवीवर चवीवर परिणाम होणार. परिणाम होणार ना. बरं. सर धन्यवाद, खूप वेळ दिला. Actually, धन्यवाद. तर सरांचं नवीन पुस्तक आलेलं आहे खाली पेट नावाचं, आणि त्याच्यामध्ये अशाच पद्धतीच्या अतिशय रंजक अशा पद्धतीची माहिती त्याच्यामध्ये आहे. माझ्या तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर खाद्यप्रेमी असाल, खवय्ये असाल, तर तुम्ही सर्वांनी निश्चितच हे पुस्तक वाचावं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी. सर धन्यवाद परत एकदा. धन्यवाद.